नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण विभागातील शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत. शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच किंवा वर्ड क्लास असंही त्याला तुमच्या इंग्रजीत म्हटलं जातं. मुलांनो, एखाद्या शब्दाला किंवा अनेक शब्दांना पूर्ण अर्थ प्राप्त झाल्यावर त्याला वाक्य असं म्हणतात. बरोबर? म्हणजे अनेक शब्दांचं मिळून एक वाक्य बनलेलं असतं. या शब्दांना आपण वाक्यामध्ये जेव्हा वापरतो त्यावेळेला त्याच्या मूळ रूपामध्ये बदल करत असतो आणि हे बदललेलं रूप ज्याला आपण पद असं म्हणतो किंवा या पदांना आपण शब्द असे म्हणतो. बऱ्याचदा शब्दाच्या मूळ रूपाला प्रत्यय लावून जे रूप तयार होतं म्हणजे मूळ तसाच्या तसा शब्द आपण त्यात वापरत नाहीत तेव्हा त्यास विकृती असे म्हणतात. आता विकृती म्हणजेच काय, तर शब्दाच्या मूळ रूपाचं बदललेलं रूप आहे. वाक्य हे शब्दांचं बनलेलं असतं किंवा पदांचं बनलेलं असतं. या शब्दांची वाक्यामध्ये वेगवेगळी कामं असतात. त्याच्या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं दिली गेली आहेत. त्यालाच शब्दभेद किंवा शब्दांच्या जाती असं म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत पार्ट्स ऑफ स्पीच किंवा वर्ड क्लास असंही संबोधलं जातं. आता वाक्यात येणारे शब्द त्याच्या मूळ रूपामध्ये जसेच्या तसे ठेवले जात नाहीत. वाक्य होण्यासाठी त्यांच्या रूपामध्ये बऱ्याचदा बदल केले जातात. परंतु असा बदल सर्वच शब्दांच्या रूपामध्ये होत नाही. काही शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो तर काही शब्द बदलतच नाही, तसेच्या तसेच वापरले जातात. तर जे शब्द बदलतात त्यांना विकारी शब्द किंवा सव्यय असं म्हणतात. तर ज्याच्यामध्ये बदल होत नाहीत त्यांना अविकारी शब्द किंवा अव्यय असं म्हटलं जातं. आणि या सर्वांवरून शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यामध्ये विकारी म्हणजे बदल होणाऱ्या 4 त्यांचा गट केलेला आहे आणि उरलेल्या चौघांचा अविकारी किंवा अव्ययामध्ये भाग आपण केलेला आहे. तर ते कोणते, तर ते पाहूया. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 भाग येतात. तर उरलेले 4 म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय ही 4 अव्यय अविकारी शब्दांमध्ये मोडतात. म्हणजेच शब्दांच्या आपण 2 जाती बघितल्या, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्दांमध्ये बदल होतात आणि अविकारी शब्दांमध्ये बदल होत नाहीत. आता आपण ते सविस्तरपणे अभ्यासूया. आपण सर्वात प्रथम नाम. नाम म्हणजेच काय, तर नाउन अभ्यासत आहोत. ह्या नामाचे एकूण 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मुलांनो, कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजेच नाम होय. बघूया आता आपण. सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन. साप, राणी, शिक्षक, डॉक्टर, पुस्तकं. याचा अर्थ काय, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला नाव दिले आहे. म्हणजेच काय, शिक्षक. आता अनेक विषयांचे शिक्षक असतात. आपण असं स्पेसिफिक सब्जेक्ट वाईज शिक्षक नमूद केलेत का? इंग्रजी विषयाच्या शिक्षक, मराठी विषयाच्या शिक्षक. राणी, बरं राणी कुठल्या देशाची आहे ते नाही सांगितलेलं आहे. साप, आता सापाचे अनेक प्रकार आहेत. कुठला साप आहे सांगितलंय का? नाही सांगितलं आहे. मग डॉक्टर, डॉक्टर पण तसेच आहेत. छोट्या मुलांचा, मोठ्या मुलांचा, पोटाचा, अनेक प्रकारचे डॉक्टर आहेत. तसेच पुस्तक आहेत, ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मग असं स्पेसिफिक आपण केलेलं आहे का हे याचंच पुस्तक आहे किंवा हे त्याचेच डॉक्टर आहेत? नाही. आपण हे कॉमन जे आहेत डॉक्टर त्यांना आपण डॉक्टर असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर ते कॉमन नाउन आहेत, सामान्य नामं. आता दुसरं आहे विशेष नाम. म्हणजेच काय, तर प्रॉपर नाउन. ही जी नावं आहेत ती मी सांगते: शिवाजी, तुकाराम, बंडू, भारत, हिमालय. म्हणजे ही जर नावं घेतली तर त्या वस्तूकडे किंवा त्या व्यक्तीकडेच तुम्ही बरोबर बघतात.
म्हणजेच काय, कुठल्याही जातीचा बोध होत नाही. अनेक सारे शिवाजी आहेत का, नाही, तर एकच शिवाजी महाराज होऊन गेले. त्यानंतर तुकाराम, संत तुकाराम, किंवा तुमच्या वडिलांचं नाव असू शकतं तुकाराम, मग अनेक तुकाराम आहेत का, नाही. बंडू हे सुद्धा विशिष्ट नाम आहे. भारत हा विशेष देश आहे, त्या देशाचं नाव ही भारत आहे. हिमालय, हिमालय हा पर्वत आहे. म्हणजे असे काही शब्द वापरल्यानंतर तुम्हाला बरोबर त्या व्यक्ती किंवा त्या वस्तू, ते ठिकाण आठवत राहतं. म्हणजेच कुठल्याही जातीचा बोध होत नाही, तर विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध तुम्हाला होतो. हे विशेष नाम. आता तिसरं आहे भाववाचक नाम, म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्यामध्ये आनंद, अपमान, निराशा, धीटपणा, शाबासकी असं सर्व येतं. हे आता हे ओळखायचं कसं, तर प्राणी किंवा वस्तूमधले गुणधर्म किंवा त्याचा भाव याचा बोध या नामातून होत असतो. आता हे ओळखायचं कसं, नाम आहे हे ओळखणार कसं, तर त्यासाठी काही टेक्निक्स आहेत. वाक्याचा कर्ता व कर्म हे नाम असतं. आता मी खाते एक उदाहरणार्थ वाक्य देते. पारध्याने ससा पकडला. करणारा कोण, पकडणारा कोण, पारधी, बरोबर. मग पारधी हा कर्ता आहे. त्याने काय केलं, तर ससा पकडला. मग ससा हे काय झालं, कर्म. तर ससा हे कर्म, म्हणजे पारध्याने काय केलं, कुठलं काम केलं, तर ससा पकडलाय, बरोबर. म्हणजेच कर्ता म्हणजे कोण, तर सब्जेक्ट. कोणासंदर्भात आपण बोलतोय, तर पारध्याबद्दल. म्हणून सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोण आहे, पारधी. आणि कर्म, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, तर ससा पकडलाय, बरोबर. म्हणजे ससा हे झालं कर्म. मग वाक्यामधला कर्ता आणि कर्म हे दोनही कोण असतात, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कोण असतात, नाम असतात. मग या वाक्यातलं नाम काय आहे, पारधी आणि ससा. आता अजून एक टेक्निक आहे की षष्ठीच्या प्रत्ययाच्या चाची चेच्या मागे व पुढे दोन्हीही नामच असतात. आता षष्ठी हा प्रत्यय आहे, बरोबर. आपण ते सगळं अभ्यासणार आहोत. आता वाक्य फक्त बघूया. उदाहरणार्थ आता ते कसं बघायचं, तर आजकाल यंत्राचा वापर खूप वाढला आहे, हे वाक्य आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलंय, चाची चेच्या मागे आणि पुढे दोन्ही नामच असतात. मग आता आजकाल यंत्रात चा शब्द, चा हे अक्षर आहे, षष्टीचं प्रत्यय आहे, बरोबर. त्याच्या पुढचा शब्द काय आहे, यंत्रा म्हणजेच यंत्र, आणि नंतर काय, वापर, बरोबर. मग ही दोन्ही काय झालं, नामं आहेत. मग आजकाल यंत्राचा वापर खूप वाढला आहे, यामध्ये यंत्रा किंवा यंत्र आणि वापर हे दोन्ही नामं आहेत. पुढे बघूया. आता हे अजून एक शॉर्टकट्स आहेत. शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द. जसं झाडावर, सत्ते पुढे. वर हा झाड या मूळ शब्दाला लागल्या प्रत्ययावर, सत्ता हा मूळ शब्द आणि त्याच्या पुढे पुढे हा शब्द लागलेला आहे. म्हणून शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द म्हणजे झाडा आणि सत्ते ही दोन नामं झाली. आता विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द. विभक्तीचे प्रत्यय आपण बघणारच आहोत ना पुढच्या व्हिडिओमध्ये. सागराने, काकांना, बरोबर. तर सागरा, काका हे कोण आहेत, नामं आहेत. त्यानंतर अजून एक टेक्निक आहे याच्यामध्ये की सर्वनामाच्या झा, झी, झे, ज्या प्रत्ययानंतर येणारा शब्द सुद्धा नाम असतं. जसं माझा सदरा, मी काय सांगितलं टेक्निकमध्ये, झा. मग सदरा हा काय झाला, त्या झाच्या प्रत्ययानंतर आलेला शब्द म्हणजेच सदरा. मग सदरा हा सुद्धा काय झालं, तर नाम झालं. आता आपण काही वाक्य बघूया. कुत्रा घराची राखण करतो. करणारा कोण, कुत्रा. म्हणून कुत्रा हे काय झालं, नाम झालं.
भारत हा माझा देश आहे. भारत, भारत हे काय झालं, नाम झालं. युद्धात योद्ध्याची शूरता दिसून येते. बरोबर, शूरता दिसून आली म्हणजे गुण दिसून आला, म्हणून हे भाववाचक नाम झालं. हिमालय व सातपुडा ही पर्वतांची नावं आहेत. आता मी पर्वतांची नावं स्पेसिफिकली इकडे सांगते की हिमालय आणि सातपुडा, म्हणून काय झालं, ही सुद्धा नामं आहेत, प्रॉपर नाउन झाली. आणि कुत्रा, कुठला कुत्रा सांगितला का, नाही, म्हणजे ते कॉमन नाउन झालं. आणि भारत माझा देश आहे सांगितलं तर भारत विशेष नाम सांगितलेलं आहे. हां, समजतंय ना तुम्हाला, म्हणजे तुमचं झालेलंच आहे पण आपण रिव्हिजन करतोय. आता आपण बघत आहोत सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन. आता सर्वनामाचे 6 प्रकार आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिलं आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचं आहे आत्मवाचक सर्वनाम. मुलांनो, हे 6 प्रकार जरी असले तरी आपण एवढ्या डिटेलमध्ये काही जाणार नाही आहोत, पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्याचे उपप्रकार, म्हणून हे दाखवत आहे. आता सर्वनाम ओळखायची कशी, तर सर्वनाम म्हणजेच काय, तर नामाऐवजी येणारा शब्द. जसं मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, जो, कोण, काय, स्वतः, आपण, ही सगळी काय आहेत, सर्वनामं आहेत. म्हणजे आपण कोणत्याही व्यक्तीचं, वस्तूचं नाव न घेता हे शब्द आपण वापरतो, त्याला सर्वनाम असे म्हणतात. आता आपण काही वाक्य बघूया. तू येशील का, मी म्हटलंय का, विनय येणार का माझ्याबरोबर सिनेमाला, तर मी विनयला स्पेसिफिकली मेन्शन करते. पण मी विनयच्या ऐवजी विचारलं की तू येशील का, मग नाम काय होतं, विनय. आता विनयच्या ऐवजी मी काय वापरलं, तू येशील का, मग तू हे नामाच्या ऐवजी वापरणारा शब्द तू, म्हणून तू हे काय झालं, सर्वनाम. आपण एकत्र सर्कसला जाऊ, वीणा, मीना, हिरा, रोजी सर्कसला जाणार आहोत. आता कोण कोण जाणार आहेत त्यांची मी नावं सांगितलीत, पण मी जर म्हटलं आपण एकत्र सर्कसला जाऊ, तर आपण म्हणजे हे जी नावं गेलेली आहेत हे सगळेच आलेली आहेत, बरोबर, म्हणून आपण हा शब्द वापरलाय. म्हणजे मी कोणाचंही स्पेसिफिक नाव किंवा नाम असं मेन्शन केलेलं नाहीये, आणि त्याऐवजी मी आपण हा शब्द वापरलेला आहे. मग आपण हा शब्द नामाऐवजी वापरलाय, म्हणून ते झालं सर्वनाम. आता काही वाक्य बघूया आपण अजून. तू स्वतः गाडी चालवशील का, तर तू स्वतः. कशाचा विसर पडू नये, तर कशाचा, हे प्रश्नवाचक झालं, सर्वनाम. जो पुस्तकांवर प्रेम करील तोच विद्येचा खरा पुजारी होईल. आता पुस्तकांवर प्रेम करणारा विद्येचा पुजारी कोण, पुस्तकावर प्रेम करील जो, आणि विद्येचा खरा पुजारी होईल तो, तोच, कळलं, म्हणून जो आणि तोच हे दोन्ही काय झाली, सर्वनामं झाली. ही माझी पिशवी आहे, ही, कळलं, मग ही काय झालं, सर्वनाम. आता आपण विशेषण अभ्यासूया. विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. या विशेषणाचे 3 प्रकार आहेत, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. हे 3 प्रकार आपण बघणार आहोत. आता गुणविशेषणाचे 3 प्रकार सांगितले तरी आपण डिटेलमध्ये जात नाही आहोत. मी तुम्हाला पुन्हा सांगते, आपण वरवर हे बघणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. गुणविशेषण. आता गुणविशेषण कसं ओळखायचं, तर वर निळे निळे आकाश होते, आपण आकाशाबद्दल निळे निळे हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आकाश कसं होतं, तर निळं निळं, म्हणून निळं निळं हे त्याचा काहीतरी गुण झाला आकाशाचा. राजा लोभी होता, राजाचा गुण काय होता, तर लोभी होता. लोभी म्हणजे सेल्फिश होता. मग हे गुण सांगितलेले आहेत. म्हणजेच गुणविशेषणाचा अर्थ काय, तर कोणत्याही प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य यामध्ये दाखवलं जातं. चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स कळतात, संख्या कळते. जसं मला थोडे तांदूळ हवेत, किती सांगितले का, नाही, मी संख्या सांगली, मी थोडे सांगितलेत. मग थोडे म्हणजेच काय, तर मी क्वांटिटी सांगतेय, म्हणून ते झालं संख्या विशेषण. 100 कौरव होते,
आता कौरव किती होते तर 100, त्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजेच काय तर 100 हे झालं संख्या विशेषण. याचाच अर्थ असा की संख्येचा किंवा अंकाचा यातून बोध होतो ते संख्या विशेषण. आता आपण बघतोय सार्वनामिक विशेषण म्हणजेच प्रोनाउन्शियल ॲडजेक्टिव्ह. हे कधी येतं तर सर्वनामाच्या नंतर नाम येतं. तर बघा, त्यांच्या कीर्तनात प्रचंड भक्ती होती. नावाप्रमाणे बघा, सार्वनामिक विशेषण, विशेषण जे आहे त्याच्यामध्ये सर्वनाम येतं. कीर्तनात प्रचंड भक्ती होती कोणाच्या त्यांच्या, म्हणून त्यांच्या हे काय झालं सार्वनामिक विशेषण. आम्ही या इमारतीतले कायमचे रहिवासी आहोत. आम्ही इमारतीतले कायमचे रहिवासी आहोत. कोणत्या तर या, म्हणून या हे काय झालं सार्वनामिक विशेषण. म्हणजेच सर्वनामाच्या नंतर नाम येतं नेहमी, हे असं ओळखायचं असतं. हां, चला आता आपण क्रियापद म्हणजेच वर्ब बघत आहोत. बघा, आईने बाळाला निजवले, निजवले म्हणजे झोपवले. काकी मुलाला समजावत होती, काकी मुलाला काय करत होती समजावत होती. लोक सुरुवातीला घाबरली, काय केलं घाबरली. आता हे वर्ब म्हणजे क्रियापद, हे कधी येतं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. मी जर म्हटलं आईने बाळाला तर पुढे काय कळलं असतं का नाही. काकी मुलाला काय करत होती माहित नाही. लोक सुरुवातीला काय झालं काहीही सांगितलेलं नाहीये. म्हणजेच काय तर ज्या शब्दामुळे पूर्ण वाक्याला अर्थ प्राप्त होतो ते आहे क्रियापद. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. तर आईने बाळाला निजवले, निजवले हे क्रियापद. काकी मुलाला समजावत होती, समजावत होती. आता इथे दोन क्रियापद कशी तुम्ही विचारत तर ते सपोर्टेड असतं ना तुमचं, ते आहे सहाय्यक क्रियापद. लोक सुरुवातीला घाबरली, घाबरली हे झालं क्रियापद किंवा वर्ब. आता आपण क्रियाविशेषण अव्यय बघणार आहोत. सव्यय संपलेले आहेत, हे आहेत अव्यय. क्रियाविशेषण अव्यय हे बदलणारे नसतात असं मी तुम्हाला म्हटलं आहे. हे आहे ॲडवर्ब. आता उदाहरण बघूया. आम्ही संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. क्रिया कधी घडली संध्याकाळी, म्हणून संध्याकाळी हे झालं क्रियाविशेषण. आपण वाक्यातलं क्रियापद असतं त्याला प्रश्न विचारायचा की क्रियाविशेषण अव्यय कळतं म्हणजे जास्तीची माहिती क्रियापदाबद्दल. आणि एकदम अभिषेक धावत सुटला, कसा एकदम, म्हणून एकदम हे झालं क्रियाविशेषण. त्याच्या तोंडाला मग पाणी सुटलं, कधी सुटलं मग पाणी सुटलं. म्हणजेच क्रियापदाबद्दल हे तीनही शब्द अधिक माहिती सांगणारे आहेत. म्हणून ते झालं क्रियाविशेषण अव्यय. आता हे उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजक्शन. आता हे काय करतं तर दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्द. जसं राम व गोविंदा निघाले, राम आणि गोविंदाच्या मध्ये व घातलेला आहे. हे दोन शब्द जोडण्याचं काम केलेलं आहे म्हणून व हे झालं उभयान्वयी अव्यय. आम्ही शाळेत गेलो आणि घंटा वाजली. दोन वाक्य आहेत. आम्ही शाळेत गेलो हे पहिलं वाक्य, घंटा वाजली हे दुसरं वाक्य. आणि या शब्दाने किंवा कंजंक्शन वर्डने मी हे जोडलेलं आहे आणि दोन वाक्याचं एकच वाक्य केलेलं आहे. मग आपला क्रायटेरिया काय उभयान्वयी अव्ययाचा की दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द आणि या शब्दाने दोन वाक्यांना जोडलेलं आहे म्हणून आणि हे झालं उभयान्वयी अव्यय. तू सकाळी किंवा संध्याकाळी येत जा. सकाळी किंवा संध्याकाळी दोन वाक्य दोन शब्द जोडणारा शब्द किंवा आहे म्हणून ते झालं उभयान्वयी अव्यय. इथे येत जा अन जेवण करून जात जा. दोन वाक्य आहेत. इथे येत जा जेवण करून जात जा या दोन्ही वाक्यांना जोडणारा शब्द अन हा लावलेला आहे अन, म्हणून ते झालं उभयान्वयी अव्यय. आहे शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन हा नेहमी शब्दाला जोडून येत असतो. घरापासून शाळा दूर आहे. घराला पासून हा प्रत्यय लावलेला आहे आणि म्हणून घरापासून हा शब्द तयार झालेला आहे. आणि शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणून शब्दयोगी अव्यय घरापासून. माझ्याजवळ 5 रुपये आहेत. जवळ
आईसाठी बाबांनी साडी आणली. साठी हे तीनही पासून, जवळ, साठी हे शब्दाला जोडून येणारे शब्द आहेत आणि म्हणून ते आहेत शब्दयोगी अव्यय. आता आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच इंटरजेक्शन. आता चेहऱ्यावरचे मनातले भाव किंवा विचार सांगणारा शब्द किंवा सांगणारे शब्द, उद्गार सांगणारे शब्द त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. जसं अबब, केवढा मोठा हत्ती. यामध्ये अबब म्हणजे बापरे खूप मोठा महाकाय अशा अर्थाने किंवा आश्चर्य करून आपण म्हटलेलं आहे. म्हणून अबब हे काय झालं? केवल प्रयोगी अव्यय झालं. शाबास, चांगले उत्तर दिलेस. आपण कौतुक करतो आणि कौतुकासाठी आपण शब्द वापरलाय शाबास आणि म्हणून शाबास हे झालं केवल प्रयोगी अव्यय. बाप रे, धरण तर फुटलं. म्हणजेच काय, धरणाबद्दल आपण शब्द वापरले बाप रे. हा, म्हणून बाप रे हे काय झालं? केवल प्रयोगी अव्यय. शी, मला नाही आवडत ते. म्हणजे मला आवडत नाही हे सांगताना मी पुढे शी हा शब्द वापरलेला आहे. बरोबर, मनातला भाव किंवा विचार स्पष्ट केला आहे म्हणून शी हा शब्द केवल प्रयोगी आहेत. म्हणजेच मनातले भाव, विचार शब्द करणारा विचार स्पष्ट करणारा शब्द किंवा उद्गार सांगणारा शब्द म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय होय. जसं या वाक्यात आपण काय बघितलं? अबब, शाबास, बापरे आणि शी ही काय झालं? केवल प्रयोगी अव्यय आहे. मुलांनो, मला वाटतं आता तुम्हाला हे समजलंच असेल. आता क्वेश्चन आन्सर्स टाइम आहे आणि तुम्हाला मनामध्ये उत्तरं तयार करायची आहेत. चला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. कानांवर विश्वास ठेवा. कानांवर, वर शब्दाला मी काय केलंय? अधोरेखित केलेलं आहे म्हणजे अंडरलाईन केलेली आहे. आणि मग शब्दाला जोडून आलेला शब्द काय आहे? तुम्हीच ठरवा. मी उत्तर इतकेच सांगणारच नाही. तुमचं उत्तर मनात ठेवा किंवा लिहून ठेवा. ठरवलंत का? जायचं पुढे? चला, नेक्स्ट सेंटेन्स. देखावे सुंदर आहेत. सुंदर हे काय झालं? विशेषता दाखवली त्या देखाव्याबद्दलची. म्हणजे काय झालं हे? आलं लक्षात? चला, पुढचं वाक्य आहे. आम्ही पुन्हा मागे परतलो. आम्ही कोणकोणते सांगितलेलं नाहीये. नामाऐवजी वापरला गेलेला शब्द आहे तो. समजतंय का? नेक्स्ट. चहा घेतला नि घराकडे परतलो. आता चहा घेतला, घराकडे परतलो ही दोन वाक्य आहेत वेगवेगळी. त्यांना नी ने जोडलेला आहे. बरोबर, मग दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा शब्द म्हणजेच कुठचं अव्यय आहे? कळलं तुम्हाला? चला पुढे. अभिमन्यू रागाने पाहत होता. अभिमन्यू हे मी काहीतरी स्पेसिफिक मेन्शन केलंय, कोणाचं तरी नाव. मग ते काय आहे? कळतंय का? चला, नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. हे सगळं करताना उत्तरं लक्षात ठेवतायत ना तुम्ही किंवा नोट डाऊन करतायत? नंतर चेक करायची तुम्हाला ती. मी एका वडाच्या झाडापाशी बसलो. मी एका वडाच्या झाडापाशी असं जर मी म्हटलं तर त्या शब्दामुळे, बसलो या शब्दामुळे वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही. बरोबर, मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द त्याला काय म्हणतात? आठवते का? ईश, ही कसली भाजी आणली आज? मनातले भाव सांगते मी ईश या शब्दाद्वारे. कळलं? कुठलं अव्यय आहे ते? सलील घटाघटा पाणी पितो. पाणी पिण्याची क्रिया कशी आहे? घटाघटा. मग घटाघटा हे काय आहे? येतंय लक्षात? आता पुढचं वाक्य. मला मुंबईची हवा आवडत नाही कारण तेथे फार उकडते. मला मुंबईची हवा आवडत नाही हे एक वाक्य. तेथे फार उकडते हे दुसरं वाक्य. कारण या शब्दांनी दोन वाक्यांना मी जोडलेला आहे. मग दोन वाक्य जोडणारा शब्द त्याला कुठलं अव्यय म्हणतात? नेक्स्ट सेंटेन्स. मुलांप्रमाणे झाडे वाढवावीत. मुलांप्रमाणे, प्रमाणे या शब्दाला मी
अंडरलाईन केलेला आहे किंवा अधोरेखित केलेला आहे, बरोबर. मग शब्दाला जोडून येणारा शब्द, त्याचं काय होतं, शब्दाला जोडून येणारा शब्द त्याला कुठला अव्यय म्हणतात? आलं का लक्षात? नेक्स्ट सेंटेन्स, यंदा पाऊस वेळेवर आला. पाऊस वेळेवर आला, पण कधी? यंदा. मग यंदा हे काय येणार? येतंय का लक्षात? तुमची उत्तरं झाली असतील असा अंदाज बांधते. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघा तुमची उत्तरं आता तपासून तुम्ही लिहिलेले उत्तरं किंवा तुम्ही ठरवलेली उत्तरं बरोबर आहेत का? टॅली करा ती. पहिलं होतं शब्दयोगी अव्यय, मग विशेषण, मग नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम होता. नंतर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय होतं. मग अभिमन्यू हे काय होतं? नाम होतं. आणि मग शेवटच्या वाक्यात काय विचारलं होतं? क्रियापद, वाक्याला अर्थ पूर्ण करणारा शब्द, म्हणून ते क्रियापद होतं. कळलं? चला पुढच्या उत्तरांकडे जाऊया. केवल प्रयोगी अव्यय, ईश, मनातले विचार किंवा भाव स्पष्ट करणारा शब्द होता. नंतर होतं क्रिया विशेषण अव्यय, क्रिया कशी घडली, पाणी कसा प्याला त्याने, घटाघटा. आता उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द, कारण. हा, नंतर शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून आलेला शब्द होता. आणि मग शेवटचं परत होतं वाक्य क्रिया विशेषण अव्यय होतं त्यामध्ये, कारण क्रिया कधी घडली त्याची अधिक माहिती दिलेली होती. मला वाटतं तुम्हाला हा व्याकरण विभाग शब्दांच्या जाती व्यवस्थित समजलेला असेल. आता हे छानपैकी नोट डाऊन करून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे वर्षभर अभ्यासायचं आहे. हवं तिथे व्हिडिओ पुन्हा बघाल तर हवं असेल तिथे स्क्रीनशॉट काढत चला.